नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अँगल्स आणि त्यांचे रेशोज डिफरंट स्टँडर्ड अँगलसाठी काय काय येतात ते बघितलं. फॉर एक्झाम्पल साइन 0 डिग्री काय येतो, कॉस 45 डिग्री काय येतो, टॅन 45 डिग्री काय येतो, सेक 60 डिग्री काय येतो. तर हे स्टँडर्ड अँगलसाठी आपण वेगवेगळे या ठिकाणी रेशोज आणि त्यांच्या व्हॅल्यूज बघितल्या. पुढे बघूया मेजरमेंट ऑफ अँगल्स. आता अँगल जे आहेत त्या अँगल्सचं मेजरमेंट करतो आपण. आता यावेळेला आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल्स जे ते अँगलचं मेजरमेंट कसं करतात हे या ठिकाणी बघायला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्यावेळेस डिस्टन्स मोजतात तर डिस्टन्स काउंट करताना ते एक तर सेंटीमीटरमध्ये आणि मिलीमीटरमध्ये काउंट करतात. तर CGS सिस्टम आणि MKS सिस्टम अशा दोन सिस्टम तुम्हाला फिजिक्समध्ये गेलेले आहेत. त्यामध्ये CGS सिस्टममध्ये डिस्टन्स हे मिलीमीटरमध्ये काउंट करतात, MKS सिस्टममध्ये ते या ठिकाणी मीटरमध्ये काउंट करतात. तर हे तुम्ही या ठिकाणी CGS सिस्टम आणि MKS सिस्टम अशा दोन सिस्टम ऑफ मेजरमेंट बघितल्या आहेत. तसंच इथे आता मेजरमेंट ऑफ अँगल आपण बघणार आहोत. तर बघूया पुढे काय आहे. तर मेजर झालेलं आहे सेक्झॅजेसिमल सिस्टममध्ये अँगल हा डिग्रीमध्ये काउंट होतो. डिग्रीचा सिम्बॉल 0ने दाखवला आहे बघा इथे हा. So this denote that in the sexagesimal system we count or measure the angle in terms of degree. Here sexagesimal system म्हणजे काय बघा, a right angle that is 1/4 of a circle. सर्कलचे इक्वल 4 भाग केले त्याला क्वार्टर असं आपण म्हणतो. तर त्याच्यातला एक जो भाग आहे एक भाग त्याला पाव भाग म्हणतो आपण सर्कलचा. तर तो डिवायडेड इंटू 90 पार्ट्स आणि म्हणून त्याला 90 डिग्री असं आपण म्हणतो. सर्कल सेमी सर्कलचं मेजरमेंट 180 डिग्री असतं, त्याला आपण हाफ सर्कल म्हणतो. पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती असतं 360 डिग्री. तर ते जे मेजरमेंट आहे ते सेक्झॅजेसिमल सिस्टममध्ये ईच पार्ट इज कॉल्ड अ डिग्री. प्रत्येक पार्टला आपण डिग्री असं म्हणतो. म्हणजे सर्क्युलर सिस्टममध्ये पूर्ण सर्कलचे 360 भाग तयार केलेत इक्वल आणि त्यातला एका भागाला आपण 1 डिग्री असं म्हणतो. द सिम्बॉल 1 डिग्री बघा हे दाखवलेले इथे 1 डिग्री. सो 1 डिग्री इज नथिंग बट 1/19th पार्ट ऑफ अ राईट अँगल. बघा आपलं अँगल जो आहे त्याच्यात आपण डायरेक्टेड अँगल असं म्हणतो. डायरेक्टेड अँगल म्हणजे अँगल विच कंटेन्स द डायरेक्शन. असा अँगल जो डायरेक्शनने तयार झालेला आहे. तर क्लॉकवाईज डायरेक्शन आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने अँगल्स तयार होतात. तर समजा OA हा इनिशियल व्हर्टेक्स आहे आणि OA या इनिशियल म्हणजे लाईनच्या O हा व्हर्टेक्स घेतलेला आहे आणि ही जी लाईन आहे OA त्याला अँगल थिटाने अँटी क्लॉकवाईज रोटेट केले. ही स्ट्रीप OA OBला आणली तर ती स्ट्रीप रोटेट करताना अशी अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी ती फिरेल आणि OBला येईल. तर OBला ज्यावेळेस येईल त्यावेळेस जो अँगल तयार होतो त्याला आपण पॉझिटिव्ह अँगल असं म्हणतो, पॉझिटिव्ह डायरेक्टेड अँगल. आणि जर क्लॉकवाईज डायरेक्शनने अँगल तयार होत असेल तर त्याला आपण या ठिकाणी निगेटिव्ह अँगल असं म्हणतो. तर हा पॉझिटिव्ह अँगल घेतला आहे. अँगल काय घेतला इथे थिटा. बाय रोटेटिंग दॅट OA टू द OB. OAला OB या पोझिशनला आणल्या गेल्यावर जो अँगल तयार होईल त्याला आपण अँगल असं म्हणतो आणि हा जो अँगल आहे तो डिग्रीमध्ये काउंट होतो. तर याला इथे थिटा म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल म्हटलं. ही इनिशियल साईड आहे, ही टर्मिनल साईड आहे आणि हा जो O आहे दॅट इज द व्हर्टेक्स. तर सेक्झॅजेसिमल सिस्टममध्ये लक्षात ठेवा मेजरमेंट ऑफ अँगल जे ते डिग्रीमध्ये करतात. सर्कलचं मेजर किती असतं 360 डिग्री. हाफ सर्कलचं मेजरमेंट किती असतं 180 डिग्री 180 डिग्री. तर या पद्धतीने तुम्हाला ते लक्षात ठेवायचे. नेक्स्ट इज सर्क्युलर सिस्टम. In the circular system we measure the angle in terms of radian. Radian is denoted by small letter C. तर रॅडियन C ने दर्शवला जातो, डिग्री 0 ने दर्शवला जातो. हे लक्षात ठेवा. सर्क्युलर सिस्टममध्ये अँगल रॅडियनमध्ये मेजर्ड केला जातो आणि सेक्झॅजेसिमल सिस्टममध्ये अँगल डिग्रीत मेजर्ड केला जातो. सर्क्युलर सिस्टम रॅडियनमध्ये मेजर्ड करतात. आता बघा रॅडियन म्हणजे काय हे लक्षात घ्या. हे सर्कल दाखवलेलं आहे. सर्क्युलर सिस्टम म्हटल्यावर सर्कल येणार. मग सर्कलची ही रॅडियस दाखवली बघा, ही सुद्धा रॅडियस आहे आणि ही सुद्धा रॅडियस आहे. तर समजा इथे आपण स्ट्रीप ठेवली ज्याप्रमाणे हा OA त्याप्रमाणे ही OA स्ट्रीप समजा इथे. तर ही रोटेट केली आणि या ठिकाणी समजा ही OBला आली इथे.
तर ही पण रॅडियस असेल आणि ही पण रॅडियस, म्हणजे OA आणि OB दोघी रॅडियस असतील ते इक्वल येऊन जातील. आणि हे जे रॅडियस आहे तेवढंच डिस्टन्स जर इथे क्रॉस झाला असेल, याला आपण म्हणतो आर्क लेंथ. तर आर्क लेंथ बरोबर काय पाहिजे, रॅडियस. जेवढं डिस्टन्स हे आहे तेवढंच हे पण क्रॉस झालं पाहिजे आणि तेवढंच हे पण. जर मी समजा युनिट रॅडियस घेतली, म्हणजे रॅडियस 1 सेंटीमीटर घेतली, 1 सेंटीमीटर रॅडियस जर घेतली तर ही रॅडियस 1 सेंटीमीटर येईल, ही 1 सेंटीमीटर येईल, आणि अँगल जो आहे तो रोटेट करून किती आर्क लेंथ तयार होईल, ही सुद्धा 1 सेंटीमीटर जर असेल तर आपण म्हणू शकतो की याचं मेजरमेंट 1 रॅडियन आहे. किती आहे, 1 रॅडियन. सो वेन एव्हर द रॅडियस अँड आर्क लेंथ्स आर इक्वल, ॲट दॅट टाइम द मेजरमेंट ऑफ दॅट अँगल इज सेड टू बी 1 रॅडियन. त्याला आपण 1 रॅडियन असं म्हणत असतो. त्या पद्धतीने आपण सेक्झॅजेसिमल सिस्टम आणि सर्क्युलर सिस्टम बघितल्या. त्यामध्ये आपण काय शिकलो, सेक्झॅजेसिमल सिस्टममध्ये अँगल हा डिग्रीत मेजर्ड केला जातो आणि सर्क्युलर सिस्टममध्ये अँगल हा रॅडियनमध्ये मेजर्ड केला जातो. पुढे बघूया. नाउ द नेक्स्ट इज रिलेशन बिटवीन डिग्री अँड रॅडियन. तर यामध्ये आपण डिग्रीचे कन्व्हर्जन रॅडियनमध्ये कसं करतात आणि रॅडियनचे कन्व्हर्जन डिग्रीमध्ये कसं करतात ते बघणार आहोत. तर बघा इथे रॅडियन्स इज इक्वल टू पाय बाय 180 डिग्री मल्टिप्लाइड बाय डिग्रीज. म्हणजे हा फॉर्म्युला काय सांगतो, डिग्रीचे कन्व्हर्जन रॅडियनमध्ये, म्हणजे डिग्रीचे कन्व्हर्जन ज्यावेळेस रॅडियनमध्ये करायचं असेल त्यावेळेस त्या क्वांटिटीला पाय बाय 180 डिग्रीने मल्टिप्लाय करून आन्सर काढावं लागतं. आणि सेकंड फॉर्म्युला काय घेतला आहे, डिग्रीज इज इक्वल टू 180 अपॉन पाय इन टू रॅडियन्स. ज्यावेळेस रॅडियनचे कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करायचं असेल त्यावेळेस रॅडियनला 180 बाय पायने मल्टिप्लाइड करावं लागतं, म्हणजे ते कन्वर्ट कशात होतं, डिग्रीमध्ये. तर असे हे 2 फॉर्म्युलीज आहेत टू कन्वर्ट डिग्री इंटू रॅडियन अँड रॅडियन इंटू डिग्री. डिटेल बघूया. डिग्रीज कन्वर्टेड इंटू द रॅडियन्स. So whenever degrees are converted into the radians, at that time we multiplied by pi by 180. In the same manner, whenever radians is converted into the degrees, at that time that quantity should be multiplied by 180 by pi. म्हणजे डिग्री ज्यावेळेस तुम्ही रॅडियनमध्ये कन्वर्ट करणार त्यावेळेस त्या फॉर एक्झाम्पल 90 डिग्री असेल तर 90 डिग्रीच्या रॅडियनमध्ये कन्वर्ट करताना 90 मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180 करावं लागेल, म्हणजे ते रॅडियनमध्ये होईल. तसंच रॅडियनचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करायचं असेल, समजा पाय बाय 2 रॅडियन असेल तर पाय बाय 2ला मल्टिप्लाइड करावं लागतं 180 बाय पायने, म्हणजे ते कशात कन्वर्ट होईल, डिग्रीमध्ये. तर हे फॉर्म्युलीज आहे त्या पद्धतीने. एखादं उदाहरण बघू आपण. फॉर एक्झाम्पल बघा काय एक्झाम्पलमध्ये, इफ एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 रॅडियन, दिलेली क्वांटिटी रॅडियनमध्ये दिलेली, देन वी हॅव टू कन्वर्ट धिस रॅडियन इन टू द डिग्रीज. तर पाय बाय 2 रॅडियनमध्ये आहे, डिग्रीत कन्वर्ट करायचे, म्हणजे हा फॉर्म्युला रॅडियन कन्वर्ट इन टू द डिग्री. तर त्याला गुणायचं आहे 180 बाय पायने दिलेल्या क्वांटिटीला. तर पाय बाय 2 ही क्वांटिटी होती, त्या पाय बाय 2 क्वांटिटीला 180 बाय पाय या क्वांटिटीने काय केलं, मल्टिप्लाइड. त्या मल्टिप्लाय करताना काय झालं, मल्टिप्लाइड पाय डिवाइड पाय गेट कॅन्सल्ड, यू गॉट 180 डिवायडेड बाय 2. इथे 2 1 जा 2 झाला, 2 9 जा 18, 9 झाला इथे, आणि हा 0 वरचा ॲज इट इज, म्हणजे 90 डिग्री आन्सर आला. सो लाईक दिस वी कन्वर्ट पाय बाय 2 रॅडियन इन टू द डिग्रीज, दॅट इज 90 डिग्री. आता सिमिलरली सेकंड एक्झाम्पल बघू. इफ एक्स इज इक्वल टू 30 डिग्री, देन आता दिलेली क्वांटिटी डिग्रीमध्ये आणि मला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायची. तर दिलेली क्वांटिटी जर डिग्रीमध्ये असेल आणि रॅडियनमध्ये कन्वर्ट करायची असेल तर मल्टिप्लाइड इट बाय पाय बाय 180 म्हटलेलं आहे. मग 30 डिग्रीला पाय बाय 180ने मल्टिप्लाय केले, 30 इंटू पाय बाय 180. याच्यात काय झाला, हा 0 गेट कॅन्सल. आता इथे 3 आणि 18 आहे, तर इथे 3 1 जा 3 झाला, 3 6 जा 18, तर इथे 6 येईल, 6 आणि हा वरचा पाय बाय 6. सो लाईक दिस वी कन्वर्ट 30 डिग्री इंटू द रॅडियन अँड वी गॉट द आन्सर पाय बाय 6 रॅडियन. तर या पद्धतीने आपण डिग्रीचे कन्व्हर्जन रॅडियनमध्ये करत असतो. मग हे लक्षातच ठेवावं लागेल तुम्हाला, डिग्रीचे कन्व्हर्जन रॅडियनमध्ये करताना पाय बाय 180ने गुणतात, रॅडियनचे कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करताना 180 बाय पायने मल्टिप्लाय करतात. सो दिस इज द फॉर्म्युला हियर. नाउ द नेक्स्ट इज साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन डिफरंट क्वाड्रंट. आता बघा क्वाड्रंट, डिफरंट क्वाड्रंटमध्ये साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक यांच्या व्हॅल्यू
डिफरंट क्वाड्रंटमध्ये डिफरंट असतात म्हणजे बदलतात. तर बघा काय घेतलेलं आहे फिगर बघा व्यवस्थित. हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस त्यांच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इथे ओरिजिन पॉईंट 0 आहे आणि त्यामुळे टोटली या प्लेनचे 4 इक्वल पार्ट्स तयार होतात, 4 राईट अँगल तयार होतात. हा एक, हा एक, हा एक आणि हा एक. या सगळ्यांना क्वाड्रंट्स असं म्हणतो आपण. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. आता याच्यात काय दिलेलं आहे बघा, ऑल आर पॉझिटिव्ह मीन्स ऑल द ट्रिग्नोमेट्रिकल रेशोज आर पॉझिटिव्ह इन द फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे साईन असेल, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे सगळे पॉझिटिव्ह असतात पहिल्या क्वाड्रंटमध्ये. अँगल कुठून कुठपर्यंत येतो 0 डिग्रीपासून तर 90 डिग्रीपर्यंत पहिला क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट 90 अंशापासून तर 180 अंशापर्यंत म्हणजे 90 डिग्रीज अप टू द 180 डिग्री. याच्यात हा सेकंड क्वाड्रंट म्हटलेला आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह घेतलं आहे, साईन आणि कोसेक, CSC म्हणजे कोसेक. दीज आर द पॉझिटिव्ह. साईन आणि साईनच्या रेसिप्रोकल कोसेक येतो म्हणून दोघी पॉझिटिव्ह. अँड ऑल द रिमेनिंग रेशोज आर निगेटिव्ह. म्हणजे साईन आणि कोसेक सोडून कोणकोणता उरेल मग, कॉस, टॅन, कॉट आणि सेक हे निगेटिव्ह असतात सेकंड क्वाड्रंटमध्ये. पुढच्या क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट बघा 180 पासून तर 270 पर्यंत तिसरा क्वाड्रंट असतो. हे 90 अधिक 90 180, 180 अधिक 90 270 झालं याप्रमाणे. तर थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, टॅनच्या रेसिप्रोकल कॉट येतो म्हणून टॅन आणि कॉट दोघी पॉझिटिव्ह आहे. ऑल द रिमेनिंग रेशोज आर निगेटिव्ह. म्हणजे कोणकोणते निगेटिव्ह येतील, साईन निगेटिव्ह येईल, कॉस निगेटिव्ह येईल, ठीक आहे. त्यानंतर सेक निगेटिव्ह आणि कोसेक निगेटिव्ह. टॅन आणि कॉट तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय येणार, पॉझिटिव्ह. नाउ द नेक्स्ट क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट. इन दिस फोर्थ क्वाड्रंट कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह अँड ऑल द रिमेनिंग रेशोज आर निगेटिव्ह. मग रिमेनिंग कोणकोणते येतील, साईन येईल, त्यानंतर टॅन येईल, कॉट येईल आणि कोसेक. दीज रेशोज आर पॉझिटिव्ह इन द फोर्थ क्वाड्रंट. या पद्धतीने चारही क्वाड्रंटमध्ये रेशोजच्या व्हॅल्यूज काही ठिकाणी पॉझिटिव्ह येतात तर काही ठिकाणी निगेटिव्ह. तर हे लक्षात ठेवण्यासाठी बघा ऑलचा ए घेतला आहे, साईनचा एस घेतलेला आहे, टॅनचा टी घेतलेला आहे आणि कॉसचा सी घेतलेला आहे. या पूर्ण क्वांटिटीजला किंवा या फॉर्म्युल्यांना तुम्ही ऑल सिल्वर टी कप्स याप्रमाणे लक्षात ठेवू शकतात. ऑल ST कंडक्टर्स किंवा ऑल ॲड शुगर टू कॉफी याप्रमाणे. तर बघा ए म्हणजे काय, ॲड, एस म्हणजे काय, शुगर, टी म्हणजे काय, टू आणि सी म्हणजे कॉफी. किंवा इथे तुम्ही हे असं लक्षात ठेवू शकतात, ए म्हणजे ऑल, एस म्हणजे सिल्वर, टी म्हणजे काय, कप्स नाही सॉरी टी म्हणजे टी आणि सी म्हणजे कप्स घेतलेले. किंवा ऑल ST कंडक्टर्स. सो दीज स्टेटमेंट्स यू हॅव टू वॉच अँड आउट ऑफ दॅट ओनली वन शुड बी इन रिमेंबर लेवल. म्हणजे रिमेंबरिंग करून ठेवायचं. याच्यापैकी कुठलं तरी एक स्टेटमेंट तुम्ही रिमेंबर करून ठेवलं तर हे डायरेक्ट तुम्हाला लक्षात येईल. ॲड शुगर टू कॉफी किंवा ऑल सिल्वर टी कप्स किंवा ऑल ST कंडक्टर्स. यामध्ये ए म्हणजे ऑल सगळे पॉझिटिव्ह, एस म्हणजे साईन, साईनच्या रेसिप्रोकल कोसेक दोघी पॉझिटिव्ह रिमेनिंग निगेटिव्ह. टी म्हणजे काय, टॅन, टॅन पॉझिटिव्ह, टॅनच्या रेसिप्रोकल कॉट दोघी पॉझिटिव्ह रिमेनिंग निगेटिव्ह. सी म्हणजे काय, कॉस, कॉस पॉझिटिव्ह रिमेनिंग कॉस, कॉसच्या रेसिप्रोकल काय तो सेक, कॉस सेक पॉझिटिव्ह रिमेनिंग निगेटिव्ह. तर या पद्धतीने तुम्ही स्टेटमेंटने ते लक्षात ठेवू शकता की कोणते ट्रिग्नोमेट्रिकल रेशोज कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहेत आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहेत. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट अँगल अँड देअर साइन्स. नाउ द नेक्स्ट इज कंपाऊंड अँगल. आता कंपाऊंड अँगल म्हणजे काय ते बघूया. इफ ए अँड बी आर एनी टू अँगल्स, समजा ए आणि बी असे दोन अँगल्स आहेत, देन देअर ॲडिशन दॅट इज ए प्लस बी अँड देअर सबस्ट्रॅक्शन दॅट इज ए मायनस बी. सो दिस इज कॉल्ड ॲज कंपाऊंड अँगल्स. इफ ए अँड बी आर एनी टू अँगल्स देन ए प्लस बी अँड ए मायनस बी आर कॉल्ड ॲज कंपाऊंड अँगल्स. तर कंपाऊंड हा शब्द तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये गेलेला आहे. ज्यावेळेस दोन किंवा दोनापेक्षा जास्त घटक कंबाईन केले जातात त्यापासून कंपाऊंड तयार होतो. फॉर एक्झाम्पल इफ सोडियम इज ॲडेड विथ द क्लोरीन ॲट दॅट टाइम यू गॉट सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. तर हे एक प्रकारचा कंपाऊंड तयार झाला.
तसंच मग इथे समजा दोन अँगल दिले असतील ए आणि बी वेगळे, तर त्यांची एक तर ॲडिशन करून जो अँगल तयार होईल त्याला कंपाऊंड अँगल म्हणू शकतात, किंवा सबस्ट्रॅक्शन करून जो मिळेल त्याला पण कंपाऊंड अँगल म्हणू शकतात. उदाहरणार्थ समजा ए 30 डिग्री घेतला, बी किती घेतला 90, तर ए प्लस बी 30 प्लस 90 किती येईल 120. त्या 120ला आपण काय म्हणू, कंपाऊंड अँगल असं म्हणू. सिमिलरली समजा ए आपण 60 डिग्री घेतला आणि बी 30 डिग्री घेतला, तर ए मायनस बी 60 मायनस 30 किती होतील 30. सो दॅट 30 डिग्री अँगल इज नोन ॲज अ कंपाऊंड अँगल. त्याच्यावर थेओरम आहे बघा. थेओरम्स कसे आहे, फॉर ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी, फॉर ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी, द फर्स्ट फॉर्म्युला इज साइन ए प्लस बी इज इक्वल्स टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. हा कंपाऊंड अँगलचा पहिला फॉर्म्युला आहे. सेकंड, साइन ऑफ ए मायनस बी, साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. दोघं फॉर्म्युलीज जवळपास सारखी बघा, ए प्लस बी आणि ए मायनस बी. ए प्लस बीच्या साईनमध्ये प्लसचं प्लसच आहे आणि ए मायनस बीच्या साईन फॉर्म्युल्यात मायनसचं मायनसच आहे. त्याचप्रमाणे साइन ए प्लस बीमध्ये ॲन्सर एस सी आणि सी एस म्हणजे याप्रमाणे येतं. इथे एस सी आणि सी एस असं येतंय. बाकी फक्त इथे प्लसला प्लसच आहे, मायनसला मायनसच आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा फॉर्म्युला बघा काय, कॉस ए प्लस बी इज इक्वल्स टू कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. आता कॉस ए प्लस बी मध्ये कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी घेतलंय. जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमचं असं लक्षात येईल, साईनची स्टार्टिंग साईनच्या फॉर्म्युल्यानेच होते. हे बघा, साईनची स्टार्टिंग साईनच्या फॉर्म्युल्याने, कॉसची स्टार्टिंग कॉसच्या फॉर्म्युल्याने होते, म्हणजे कॉसने होते. आणि दोघी कॉस सेपरेट आहेत, दोघी साईन सेपरेट आहेत. इथे साईन कॉस कंबाईन आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला ते लक्षात ठेवायचे. कॉस ए प्लस बीच्या फॉर्म्युल्यात अजून काय दिसतं आपल्याला, इकडे जर प्लस असेल तर इकडे काय असतं मायनस कॉसच्या फॉर्म्युल्यात, आणि पुढच्या फॉर्म्युल्यात मायनसला काय येईल प्लस. तर पुढच्या फॉर्म्युलाला कॉस ए मायनस बी इज इक्वल्स टू कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. पुन्हा दोघी कॉसची फॉर्म्युली सेम आहेत बघा. कॉस ए इंटू कॉस बी इथे आहे, इथेही कॉस ए इंटू कॉस बी आहे, इथेही साइन ए इंटू साइन बी आहे, इथेही साइन ए इंटू साइन बी. फक्त झालेलं काय, प्लस असेल तर इकडे ॲन्सरमध्ये मायनस, मायनस असेल तर इकडे फॉर्म्युल्यात ॲन्सरमध्ये प्लस झालेलं आहे, अपोजिट झालेलं आहे. आणि सगळे कॉस सेपरेट, सगळे साइन सेपरेट घेतलेले आहेत. सो लाईक दिस इज द फॉर्म्युला फॉर कंपाऊंड अँगल ए प्लस बी अँड ए मायनस बी. म्हणून कंपाऊंड अँगलची आपण डेफिनेशन लिहून घेतली आहे. ए प्लस बी आणि ए मायनस बी या दोन अँगलला आपण कंपाऊंड अँगल म्हणतो, जर ए आणि बी वेगळे दोन अँगल्स असतील तर. आणि म्हणून थेओरममध्ये फॉर ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ अँगल ए अँड अँगल बी, मग ए प्लस बी आणि ए मायनस बी साठी ही कंपाऊंड अँगलची फॉर्म्युला आलेली, ही तुम्हाला लक्षातच ठेवायची आहे. पुन्हा सांगतो बघा, साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये साईनने स्टार्टिंग झालेली आहे, कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये कॉसने स्टार्टिंग झाली, साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये साईन आणि कॉस कंबाईन आहे, त्यानंतर कॉस आणि साईन घेतलेला आहे. इथेही साईन कॉस आहे, मग कॉस साईन रिव्हर्स केलेले आहे. त्यानंतर प्लसला प्लसच आहे, मायनसला मायनसच आहे. कॉसमध्ये कॉसची सुरुवात कॉसनेच झालेली आहे आणि सगळे कॉस वेगळे, सगळे साईन सेपरेट आहे. प्लस असेल इकडे तर इकडे मायनस आहे, आणि जर मायनस असेल डाव्या बाजूला तर ॲन्सरमध्ये प्लस आहे. या पद्धतीने ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. कंपाऊंड अँगल फॉर्म्युलीज असं त्याला आपण म्हणतो. पुढचा फॉर्म्युला किंवा थेओरम नंबर 1 दॅट इज टॅन ए प्लस बी. थेओरममधला हा पहिला फॉर्म्युला आहे. टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हा तुम्ही कसं लक्षात ठेवणार, ए प्लस बी म्हणजे कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला लगेच लक्षात येतं, कारण ए प्लस बीला कोणता अँगल म्हटलं आहे, कंपाऊंड अँगल. पण टॅन ज्या वेळेस लावू त्यावेळेस त्याला लक्षात कसं ठेवायचं बघा, टॅन एला लावला म्हणजे टॅन ए आला, नंतर कोणतं साईन आहे प्लस म्हणून प्लस घेतलं. आता टॅन कोणाला लावलं, सेकंड अँगल बीला म्हणजे टॅन बी तयार झाला. डिवायडेड बाय, ऑलवेज राईट डाऊन 1, वरती पॉझिटिव्ह असेल तर खाली निगेटिव्ह, वरती निगेटिव्ह असेल तर खाली काय लिहिणार पॉझिटिव्ह, असं लक्षात ठेवायचे तुम्हाला. तर वरती पॉझिटिव्ह असल्यामुळे खाली निगेटिव्ह लिहिलेलं आहे साईन, नंतर हा टॅन ए लिहून घेतला आहे, गुणिले किंवा मल्टिप्लाइड बाय टॅन बी घेतलेला आहे. सो वी राईट डाऊन ॲडिशन इन द न्यूमरेटर अँड मल्टिप्लिकेशन इन द डिनॉमिनेटर. याप्रमाणे हा टॅन ए प्लस बीच्या फॉर्म्युला. पुढच्या टॅन ए मायनस बी इज इक्वल्स टू, आता तसंच झालं, टॅन एला लावला म्हणजे टॅन ए झाला, निगेटिव्हच्या निगेटिव्ह साईन कंटिन्यू केलं. टॅन आता बीला लावला म्हणजे टॅन बी, होल डिवायडेड बाय 1 ॲज इट इज. वरती मायनस आहे म्हणून खाली काय आलं प्लस, आणि नंतर दोघांचा प्रोडक्ट टॅन ए इंटू टॅन बी, टॅन ए इंटू टॅन बी लाईक दिस.
So like this we understand these formulas of compound angle for a plus b and a minus b. पुढचं फॉर्म्युली ऑफ निगेटिव्ह अँगल्स. निगेटिव्ह अँगल्सची फॉर्म्युला लक्षात ठेवायची. साइन मायनस थिटा बरोबर काय येतो मायनस साइन थिटा. कॉस मायनस थिटा काय येतो प्लस कॉस थिटा. हे पण कसं लक्षात ठेवणार बघा. साइनच्या फॉर्म्युल्यात इकडे प्लस आहे, उत्तर पण इकडे प्लस आहे. तर तसं जिथे झालं साइनच्या फॉर्म्युल्यात इथे निगेटिव्ह आहे तर इथे पण काय आहे निगेटिव्हच आहे उत्तरात, म्हणजे साइन बदललेली नाही इकडच्या इकडे. तसंच कॉसच्या फॉर्म्युल्यात काय झालं, कॉसच्या फॉर्म्युल्यात इकडे निगेटिव्ह आहे तर इकडे काय आलेलं आहे पॉझिटिव्ह, किंवा पॉझिटिव्ह कॉसच्या फॉर्म्युल्यात तर इकडे निगेटिव्ह. म्हणून इथे कॉसच्या फॉर्म्युल्यात इकडे निगेटिव्ह आहे तर इकडे काय झालं पॉझिटिव्ह, म्हणजे कॉस मायनस थिटा काय येतो कॉस थिटा. असं तुम्हाला तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा फॉर्म्युला बघा. टॅन मायनस थिटा बरोबर मायनस टॅन थिटा. हा टॅन मायनस थिटा कसा लक्षात ठेवणार, साइन अपॉन कॉस काय येतो टॅन, म्हणजे साइन मायनस थिटा बाय कॉस मायनस थिटा इज टॅन मायनस थिटा इक्वल टू उत्तर मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस टॅन थिटा याप्रमाणे. फोर्थ फॉर्म्युला कॉट मायनस थिटा बरोबर काय येतो मायनस कॉट थिटा. कसं लक्षात ठेवणार, कॉस कॉट थिटा कसा लिहितो आपण कॉस बाय साइन, म्हणजे ही क्वांटिटी भागिले ही क्वांटिटी, म्हणजे कॉस थिटा भागिले मायनस साइन थिटा. कॉस अपॉन मायनस साइन काय येतो मायनस कॉट, म्हणून कॉट मायनस थिटा मायनस कॉट थिटा येतं. या पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवायचे. पुढचा फॉर्म्युला सेक मायनस थिटा बरोबर सेक थिटा. सेक हा कोणाच्या रेसिप्रोकल आहे कॉसचा, म्हणून कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्हचं पॉझिटिव्ह आहे इकडे, म्हणून सेकच्या फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं. आणि कॉसला कॉसच आहे, साईनला साईनच उत्तर आहे, तसं सेकला सेकच आलेलं आहे. याप्रमाणे लक्षात ठेवायचं. कोसेक मायनस थिटा बरोबर काय येतो मायनस कोसेक थिटा. कसं लक्षात ठेवणार, कोसेक इज द रेसिप्रोकल ऑफ साइन. साइनच्या रेसिप्रोकल कोसेक येतो. मग साइनच्या फॉर्म्युल्यात इकडे उत्तर निगेटिव्ह आहे म्हणून कोसेकच्या याच्यामध्ये पण निगेटिव्ह आहे, आणि साइन थिटाच्या रेसिप्रोकल कोसेक थिटा लिहिलेला आहे. सो दॅट्स वाय कोसेक मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कोसेक थिटा. या पद्धतीने हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे काय आहे बघा. नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज or definition is for allied angles. See here, allied angles means what? Two angles A and B are said to be allied angles if and only if A plus B or A minus B is integral multiple of 90 degree or pi by 2. आता हे अँगल ऑलरेडी कंपाऊंड अँगल आहेत, कारण दोघी अँगलची ॲडिशन झाली. A प्लस बी कंपाऊंड झाला, A मायनस बी पण काय झाला कंपाऊंड. तर कंपाऊंड अँगल म्हणून अलाइड अँगल आलेला आहे. जर दोन अँगलची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन 90 डिग्रीच्या पटीमध्ये असेल, मल्टिपल ऑफ 90 डिग्री म्हणतो त्याला, आणि 90 डिग्रीचं कन्वर्जन रेडियनमध्ये पाय बाय 2 येतं. तर पाय बाय 2 मीन्स 90 डिग्री. सो इफ कॉम्बिनेशन दॅट इज ॲडिशन और सबस्ट्रॅक्शन ऑफ टू अँगल इज मल्टिपल ऑफ 90 डिग्री ॲट दॅट टाइम द अँगल इज कॉल्ड ॲज अलाइड अँगल्स. आणि म्हणून ए बी यांना आपण अलाइड अँगल्स असं म्हणतो. जर त्यांची ॲडिशन किती असेल मल्टिपल ऑफ 90 डिग्री, किंवा सबस्ट्रॅक्शन काय असेल मल्टिपल ऑफ 90 डिग्री. एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, इफ ए इज इक्वल्स टू 150 डिग्री अँड बी इज इक्वल्स टू 30 डिग्री, देन ए प्लस बी काढतोय मी. ए काय आहे 150, बी 30, दोघांची ॲडिशन ए प्लस बी म्हणजे 150 प्लस 30 किती येईल 180 डिग्री. सो विच इज मल्टिपल ऑफ 90 डिग्री, कारण 90 इंटू 2 केलं तर 180 येईल, 180, म्हणजे तो मल्टिपल ऑफ 90 आला. ऑल्सो ए मायनस बी इज इक्वल्स टू, आता ए मायनस बी इज इक्वल्स टू करताना काय झालं, ए काय आहे 150 वजा बी, बी किती आहे 30, 150 मधून 30 गेले 120, म्हणून 120 लिहिलेला आहे ए मायनस बी. तर हा 120 मल्टिपल ऑफ 90 मध्ये कसा लिहिला 4/3 टाइम्स 90 डिग्री. तर हे कसं लिहिलेलं आहे, हे मिळतं का नाही बघा. 3 1 3, 3 त्रिक 9, इथे 3ने भाग दिलेला आहे 90ला, म्हणजे 30 त्रिक 90 होतात. तर इथे 30 उत्तर येईल 30 डिग्री. 30 डिग्री इंटू 4, 3 4 जा 12, दॅट इज 120. सो लाईक दिस 30 multiplied by 4 is 120 degree. So we see that 120 degree is multiple or integral multiple of 90 degree. This shows that both the angles A and B are what? Allied angles. तर या पद्धतीने allied angles ची कन्सेप्ट घेतलेली. जर दोन अँगलची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन 90च्या पटीमध्ये असेल, म्हणजेच पाय बाय 2च्या मल्टिपलमध्ये असेल, तर त्या अँगल्सला आपण अलाइड अँगल्स असं म्हणतो. पुढे अलाइड अँगल्सची फॉर्म्युली बघू. आता ही अलाइड अँगल्सची फॉर्म्युली मी दाखवलेली आहे, अँगल आणि फंक्शन.
साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक या पद्धतीने हे 6 रेशोज लिहिलेले आहेत. साईडला इकडे अँगल्स दिलेले आहेत. अँगल्स कोणकोणते घेतले? मायनस थिटा आहे, नंतर 90 डिग्री मायनस थिटा ज्याला आपण π/2 मायनस थिटा म्हणतो, 90 डिग्री प्लस थिटा रेडियनमध्ये π/2 प्लस थिटा, 180 डिग्री मायनस थिटा, पाय म्हणजे 180 डिग्री असतो तर पाय मायनस थिटा ऑरमध्ये लिहिलेलं आहे. 180 डिग्री प्लस थिटा म्हणजेच पाय प्लस थिटा, रेडियन आणि डिग्री दोघांमध्ये लिहिलेले आहेत. 270 मायनस थिटा, 270 मायनस थिटा म्हणजे 9 त्रिक 27 होतात. π/2 म्हणजे 90, सो 90 इंटू 3 270, तर म्हणून 3π/2 घेतले मायनस थिटा. पुढचं आहे 270 डिग्री प्लस थिटा, त्याला रेडियनमध्ये 3π/2 प्लस थिटा लिहिले कारण π/2 म्हणजे 90 डिग्री असतं, किंवा तुम्ही लक्षात ठेवू शकतात पाय म्हणजे 180/2 किती होतील ते 90 इंटू 3 270 म्हणून ते 3π/2 घेतले प्लस थिटा. त्यानंतर 360 डिग्री मायनस थिटा, 360 डिग्री मायनस थिटा, 360 डिग्री मायनस थिटाला ऑरमध्ये रेडियनमध्ये कसं लिहिलं आहे? पाय म्हणजे 180, मग 180 इंटू 2 किती होतात? 360, म्हणून 360ला 2π रेडियन लिहितो आपण. सो 2π मायनस थिटा म्हणजेच 360 मायनस थिटा. 2π मायनस थिटा म्हणजेच काय? 360 मायनस थिटा. नाउ द नेक्स्ट इज 2π प्लस थिटा ऑर यू से 360 प्लस थिटा. आता यांची ही जी फॉर्म्युलीज आहेत ती रीड करताना अशी रीड करतोय आपण. साईन मायनस थिटा आपण मागे काय पाहिलं? मायनस साईन थिटा. कॉस मायनस थिटा कॉस थिटा. टॅन मायनस थिटा मायनस टॅन थिटा याप्रमाणे. तसंच साईन π/2 मायनस थिटा येतो कॉस थिटा, कॉस π/2 मायनस थिटा येतो, कॉस π/2 मायनस थिटा येतो साईन थिटा याप्रमाणे. तर ही जी फॉर्म्युलीज आहेत ही सगळी तुम्हाला ॲड शुगर टू कॉफी किंवा ऑल ST कंडक्टर्स किंवा ऑल सिल्वर टी कप्स या फॉर्म्युल्यावरून लक्षात ठेवायची. इथे बघा दिलेलं आहे, तर यावरून तुम्हाला ही सगळी फॉर्म्युलीज लक्षात ठेवता येतील. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल, अँगल जर पाय 2π 3π 4π असेल तर साईनचं उत्तर साईनमध्येच येतं, कॉसचं उत्तर कॉसमध्येच येतं. आणि अँगल जर π/2च्या मल्टिपलमध्ये असेल तर साईनला कॉस होतं, कॉसला साईन होतं, टॅनला कॉट होतं, कॉटला टॅन होतं, सेकला कोसेक होतं आणि कोसेकला सेक होतं. उदाहरणार्थ या चार्टमध्ये बघा, इथे π/2 आला म्हणजे साईनला काय होणार? कॉस. सिमिलरली इथे π/2 आला, π/2 मध्ये बघा काय झालंय? टॅनला काय झालं? कॉट झालेलं दिसतंय π/2 मध्ये. म्हणजे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की π/2 जिथे जिथे आहे तिथे तिथे साईनला उत्तर काय मिळालंय? कॉस, कॉसला उत्तर मिळालंय साईन, टॅनला उत्तर मिळालंय कॉट, कॉटला उत्तर मिळालंय टॅन, सेकला उत्तर मिळालं कोसेक, कोसेकला उत्तर मिळालंय सेक. उदाहरणार्थ बघा कोसेक, कोसेकच्या याच्यात कोसेक π/2 मायनस थिटा जर घेतला तर कोसेकचे उत्तर सेकमध्ये यायला पाहिजे. मग आले का सेकमध्ये? ते लगेच टॅली होते. उदाहरणार्थ इथे बघा π/2 आहे, जिथे π/2 आहे तिथे कन्व्हर्जन झालंय साईनच्या कॉसमध्ये, कॉसच्या साईनमध्ये, टॅनच्या कॉट, कॉटच्या टॅनमध्ये. तर बघा उदाहरणार्थ आता साईन घेतला मी, साईन 3π/2 प्लस थिटा, साईनचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे? कॉसमध्ये. किंवा टॅन, टॅनचं कन्व्हर्जन कॉटमध्ये केव्हा येईल? ज्यावेळेस π/2 असेल तर. बघा फॉर्म्युल्यामध्ये बघा टॅन आहे, टॅन ह्या चार्टमध्ये 3π/2 प्लस थिटा घेतला, टॅन 3π/2 प्लस थिटा काय आलेला आहे? मायनस कॉट थिटा, म्हणजे टॅनचं कन्व्हर्जन कॉटमध्ये झालेलं आहे. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईन लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि 2π सेम उत्तर येतं बघा, साईनला साईनच आहे, कॉसला इथे कॉसच आहे, टॅनला टॅनच आहे, हा कॉट आहे, कॉटला कॉटच उत्तर आले, सेकला काय आलंय? सेक, कोसेकला कोसेकच आले. केव्हा? ज्यावेळेस 2π 3π असेल त्यावेळेस. बघा 2π आणि 3π, 2π ला बघा सेम आहे बघा, साईन साईन कॉस कॉस. फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर मी ट्रिक्स काय दिली, जर π/2 तुम्हाला दिसला फॉर्म्युल्यामध्ये साईन π/2 मायनस थिटा तर साईनचे कन्व्हर्जन कॉसमध्ये होतं म्हणजे कॉस थिटा येईल उत्तर. समजा टॅन π/2 मायनस थिटा असेल तर टॅनचे कन्व्हर्जन कशात होईल? कॉटमध्ये, म्हणजे कॉट थिटा उत्तर दिसेल. आता राहिले हे प्लस मायनस साईन. हे प्लस मायनस साईन तुम्हाला या फिगरवरून लक्षात ठेवायचे ॲड शुगर टू कॉफीमध्ये. आता π/2 90 मायनस थिटा इथे म्हटलंय बरोबर. 90 मायनस थिटा म्हणजे 90 मधून मायनस केलाय अँगल. 90 पेक्षा कमी डिग्री असणारा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाईल? पहिल्यामध्ये, पहिल्या क्वाड्रंटमध्ये. कारण 90 पेक्षा कमी पहिला क्वाड्रंट येतो. तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे रेशो पॉझिटिव्ह म्हणून 90 मायनस थिटाच्या याच्यात सगळे पॉझिटिव्ह बघा, साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. आता π/2 प्लस थिटा म्हटलं
की π/2 90 डिग्रीच्या पुढे ॲड होईल. 90च्या पुढे कोणता क्वाड्रंट लागतो हे सेकंड. सेकंडमध्ये काय पॉझिटिव्ह साईन आणि कोसेक. तर बघा साईन सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक काय आहेत पॉझिटिव्ह. तर बघा साईनचं उत्तर π/90 + θ पॉझिटिव्ह आहे. कोसाईनचं उत्तर निगेटिव्ह दिसतंय सेकंडमध्ये. तर कोसाईन निगेटिव्ह आहे सेकंडमध्ये. बघा सेकंडमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. तर म्हणून इथे पण बघा कोसेक आहे 90 + θ, कोसेक 90 + θ सेक θ उत्तर मिळालंय. ते पॉझिटिव्ह उत्तर मिळालंय का, तर 90 अधिक θ म्हणजे सेकंड क्वाड्रंट आला. सेकंडमध्ये कोसेक पॉझिटिव्ह आहे. कोसेक काय सेकंडमध्ये पॉझिटिव्ह दिसतोय इथे. त्याप्रमाणे आता इथे समजा हे घेतलं लक्षात π + θ. तर मी काय सांगितलं π 2π 3π ला सेम उत्तर आहे. साईनला साईनच आहे, कॉसला कॉसच आहे, टॅनला टॅनच आहे. म्हणजे हे जर फॉर्म्युला रीड केला साईन हा साईन π - θ घेतला समजा π - θ साईन π - θ साईन θ घेतलेला आहे. आता π - θ म्हणजे π म्हणजे 180, 180 पेक्षा कमी, मायनस झाला म्हणजे कमी झाला. 180 पेक्षा कमी, 180 दिसतोय फिगरमध्ये, त्याच्यापेक्षा कमी म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक काय आहे पॉझिटिव्ह, म्हणून साईन पॉझिटिव्ह घेतलाय. साईन π - θ साईन θच घेतलेला आहे. परंतु साईन π + θ जर घेतला तर π + θ म्हणजे 180च्या पुढे जाईल क्वाड्रंट. 180 + θ असा त्याचा अर्थ होतो. तर थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह, म्हणून साईनचा आन्सर π + θ साठी निगेटिव्ह दिसेल. बघा π + θ साठी साईनचं उत्तर काय आहे, साईन π + θ इज -साईन θ, म्हणून ते निगेटिव्ह दिसतं. या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सगळी फॉर्म्युलीज लक्षात ठेवायची आहे. आता समजा हा घेतला मी फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट काय डिनोट करतं, 360 - θ. 360 म्हणजे पूर्ण सर्कल पूर्ण होणे, इथे 360 पूर्ण होईल. मग त्याच्यापेक्षा मायनस झाला आहे कमी, -θ कमी झाल्यामुळे तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये लाय होईल. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे, म्हणून कॉस आणि सेकच्या फॉर्म्युल्याचे आन्सर पॉझिटिव्ह असेल. बघा कॉसचं आन्सर 360 - θ मध्ये पॉझिटिव्ह, आणि कॉसच्या रिसिप्रोकल सेक येतो, सेकच्या आन्सर पण बघा 360 - θ मध्ये पॉझिटिव्ह. बाकी उरलेले सगळे निगेटिव्ह दिसतील तुम्हाला, आणि म्हणून आन्सर त्याच्या निगेटिव्ह आलं. या पद्धतीने हे पूर्ण चार्ट या फॉर्म्युल्यावरून लक्षात ठेवलंय. पुन्हा एकदा सांगतो, π 2π 3π 4π 5π 6π दिसलं तर साईनला साईन आहे, कॉसला कॉस आहे, टॅनला टॅन आहे, कॉटला कॉट आहे, सेकला सेक आहे, कोसेकला कोसेक उत्तर आहे. π/2 जर दिसला मग तो +θ असो -θ असो, किंवा 3π/2 +θ असो 3π/2 -θ असो, किंवा या ठिकाणी तो 3π/2 +θ असो किंवा 3π/2 -θ असो. त्याला काय झालेलं आहे, साईनचे उत्तर कॉसमध्ये, कॉसचे उत्तर साईनमध्ये, टॅनचे उत्तर कॉटमध्ये, कॉटच्या टॅनमध्ये, सेकचे उत्तर कोसेकमध्ये आणि कोसेकच्या सेकमध्ये, आणि ज्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यूज येत आहेत त्या याच्यावरून लक्षात ठेवलं आहे. ॲड शुगर टू कॉफी, किंवा ऑल सिल्वर टी कप्स, किंवा ऑल ST कंडक्टर्सवरून ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर या पद्धतीने हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवता येतो, किंवा ही फॉर्म्युली सगळी ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ एनी अँगल साठी किंवा कंपाऊंड अँगल साठी लक्षात ठेवता येतात. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.